उद्धव ठाकरे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी नंतर आता एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपाचेही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. गद्दारीचा डाग कधीही पुसला जाऊ शकत नाही, त्याचेच हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने 40 आमदारांना घेऊन गुजरात मार्गे गुवाहाटीला पळून गेले होते व त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. या 40 आमदारांच्या गद्दारीबाबत पुढे महाराष्ट्रभर अनेक वेगवेगळ्या चर्चा झाल्या. त्यात अनेकांच्या मागे ईडी, CBI, इन्कम टॅक्स, कोर्ट कचऱ्यांच्या सिसेमेला लागला होता. अनेकांची जुनी प्रकरणे बाहेर निघण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या. म्हणून हे सगळे फुटलेत, यावरच गदारोळ झाला. सर्वात मोठा आरोप झाला तो 40 आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये दिल्याचा. भाजपने तब्बल 2000 कोटींचा सट्टा लावून खुनशी वृत्तीतून उद्धव ठाकरेंचे सरकार उलथून लावल्याचा त्यावेळी आरोप झाला. शिंदे मुख्यमंत्री झाले, पण शिंदेसह 40 आमदारांवर 50 खोके एकदम ओकेचा शिक्का लागला. 50 खोके एकदम ओके हे घोषवाक्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, गल्लीबोळात प्रचंड वेगाने व्हायरल झाले. शिंदेंचे आमदार दिसतील तेथे त्या काळात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकायला येऊ लागल्या होत्या. या घटनेला जवळपास 3 वर्ष उलटून गेले आहेत. पण एकनाथ शिंदेसह 40 आमदारांनी ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने अगदी रिक्षावाला असेल, पानटपरीवाला असेल, भंगार दुकान चालवणारा असेल, सायकल दुकान चालवणारा असेल, साखर कारखान्यात क्लार्क म्हणून काम करणारा असेल, अशा अनेक तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं होतं. तेच मोठे झालेले कार्यकर्ते शिवसेनेची गद्दारी करून भाजपला जाऊन मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला हे अजिबात रुचले नव्हते. शिंदेसह 40 आमदारांनी केलेली ही गद्दारी महाराष्ट्राच्या चांगलीच ध्यानात राहिली होती. गद्दारी हा डाग कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसता येत नाही, हेच अंतिम आणि कटू सत्य आहे. ठाकरेंची सेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नेते 50 खोके एकदम ओकेचा नारा वारंवार देत होते. इथपर्यंत ठीक आहे. पण आता भाजपचेच कार्यकर्ते 50 खोके एकदम ओकेचा नारा द्यायला लागल्याने शिंदे सेनेवरील गद्दारीचा डाग अधिकच गडद होत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या एका आमदाराने शिंदे सेनेच्या आमदारांनी 40 आमदारांनी 50 कोटी घेतल्याचे जाहीर देखील केले होते. त्यामुळेच एकनाथ शिंदेंची ठाकरेबरोबर केलेली गद्दारीचा डाग आयुष्यभर पुसणार नाही, हेच अंतिम सत्य आहे.